1 म्हणून n-1 प्लस 1 हा फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर म्हणजे आपल्याला फायनल डेरिव्हेटिव्ह काय मिळेल सांगा, विच इज इक्वल टू, आता इथं a आहे, इथं a⁻n-1 आहे, पायासारखा घाताची बेरीज होईल म्हणजेच हे येईल -1n-1 हे होईल a⁻n इंटू n-1 फॅक्टोरियल अपॉन डिनॉमिनेटर येईल ax प्लस b रेज टू हे -1 प्लस 1 होतील 0 म्हणजे इतर हे फक्त n. आपल्याला हा तिसरा स्टँडर्ड फॉर्म्युला मिळालेला आहे nth डेरिव्हेटिव्ह काढण्याचा, जो आहे log ऑफ ax प्लस b चा nth डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म्युल्याने आपल्याला काढता येईल. हा झाला आपला तिसरा स्टँडर्ड रिझल्ट. ओके, नाउ कन्सिडर second standard result. For this, consider y equal to a raised to mx. आपल्याला काढायचा आहे ह्याचा nth डेरिव्हेटिव्ह आणि तो डेरिव्हेटिव्ह मग अशीच्या स्टेपनी आपल्याला म्हणजे आपल्याला काढावं लागेल. पहिल्यांदा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह, सेकंड डेरिव्हेटिव्ह, थर्ड डेरिव्हेटिव्ह अँड देन जनरलाइज द रिझल्ट. आणि तो कसा येईल, करा डिफरन्शिएट पहिल्यांदा y1 इक्वल टू डिफरन्शिएटिंग दिस विथ रिस्पेक्ट टू x. तर कोणता फॉर्म्युला वापरणार याच्यासाठी, आपल्याला a⁻mx चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढण्याचा फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे mx चा a⁻x चा फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे फॉर्म्युला सांगा, a⁻x इंटू log a. तर आता ह्या फॉर्म्युलाचा अप्लाय करायचं आहे आपल्याला ह्याच्यासाठी आणि तो डेरिव्हेटिव्ह येईल त्या फॉर्म्युल्याप्रमाणे a⁻mx इंटू log a. परंतु इथं ह्याचा पॉवर जी आहे ती mx आहे. आपण x कन्सिडर करून डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, ह्या mx चा डेरिव्हेटिव्ह काढून मल्टिप्लाय करावं लागेल आणि तो येईल m. म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आला, y1 इक्वल टू m इंटू a⁻mx इंटू log a. ओके, सिमिलरली सेकंड डेरिव्हेटिव्ह सांगा काय येईल. आता सेकंड डेरिव्हेटिव्ह म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ y1 आणि तो इथं m कॉन्स्टंट आहे, हे log a सुद्धा कॉन्स्टंट तसाच राहील. परत फक्त डेरिव्हेटिव्ह a⁻mx चा आणि तो ह्या प्रमाणात येईल म्हणजेच m² a⁻mx इंटू log a चा स्क्वेअर. सिमिलरली y3 इक्वल टू m³ a⁻mx इंटू log a³. Hence, generalize this result. We get yn. Yn means nth derivative of a⁻mx with respect to x, which is equal to m⁻n a⁻mx into log a⁻n. ओके, आता ह्याची करोलरी पण आपण लगेच पाहूयात. त्या करोलरी मध्ये आपण काय करणार आहोत, सबस्टिट्यूटिंग e फॉर a म्हणजेच a च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट करतोय e. We get nth डेरिव्हेटिव्ह. तर मी इकडे लिहिते ठेवा, जिथं जिथं e दिसतंय तिथं आपल्याला ठेवायचं e. We get d⁻n बाय dx⁻n म्हणजेच yn इक्वल टू a च्या ठिकाणी e ठेवतोय म्हणजेच e⁻mx इक्वल टू m⁻n e⁻mx इंटू log e⁻n. आता इथं लक्षात घ्या, जिथं आपण बेस दिलेला नाही पण तो बेस किती असतो इथं e आणि आपल्याला माहित आहे log e टू दी बेस e ची व्हॅल्यू किती 1 म्हणजेच हे येईल m⁻n e⁻mx इंटू
1 रेस टू एन, परंतु 1 रेस टू एन म्हणजेच 1 म्हणजे m रेस टू एन e रेस टू mx. याचाच अर्थ nth डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू mx काय आलेला आहे? m रेस टू n इंटू e रेस टू